नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या मुगामध्ये बटाटा घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी पाहता क्षणी एकदा तरी करणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आज आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हिरवे मूग. 1 वाटी इतके हिरवे मूग घेतलेत बरं का. आता आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये हे हिरवे मूग काढून घेतले. थोडंसं पाणी घालून हलक्या हाताने हे हिरवे मूग धुवून घेतले. आता हे मूग भिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे, साधारण 1 ग्लासभर इतकं. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 2 ते 3 तासमध्ये चांगले मूग हे भिजले जातात. शिवाय अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर मग सकाळी भिजत घातलात, संध्याकाळी केलात तरी चालेल, किंवा संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी भिजत घालून सकाळी केलात तरी चालेल. मूग चांगले भिजलेत बघा. आता जरा हे बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचे सांगतेच. इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय. बटाटा हा कच्चा आहे बघा. ह्याच्यावरची आपण सालं काढून घेऊयात. बटाटा हा धुवून घ्यायचा आणि नंतर हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. बटाट्याचा खीस करायचा आहे. लगेच आपल्याला हा बटाट्याचा खीस करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये टाकायचा आहे. कारण का बटाट्याचा खीस केल्यानंतर तो लालसर पडतो. त्याच्यावर आज आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण का नाही हिरवे मूग आणि बटाट्याचा खीस वापरून ना वडी करत आहोत. अगदी कुरकुरीत बरे का. बघा तुम्हाला बोलूसपर्यंत इथं आपला हा बटाटा सुद्धा खिसून झाला. आता लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे अगदी 2 ते 3 पाण्यात ना नळाखाली चांगलं धुवून घेतलंय बघा. आणि ह्याच्यातलं जेवढं पाणी निघतंय तेवढं असं पिळून काढलंय बघा. 1 वाटी इतका बटाट्याचा खीस आपला भरलाय. आता हा बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचा तुम्हाला सांगते. तोपर्यंत बघा भिजवलेले जे मूग आहेत ना ते मिक्सर जारमध्ये सर्व काढून घ्यायचे आहेत. आणि थोडेसे इथं मूग जरा बाजूला ठेवले बघा, कारण इथं घरामध्ये आमच्या छोटं बाळ आहे ना, त्याला हे भिजवलेले मूग आवडतात म्हणून मी बाजूला ठेवलेत त्याच्यासाठी. बाकी तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. नंतर भरपूर असा लसूण घातलेला आहे. अर्धा चमच इतके जिरे, 2 तिखट मिरच्या आणि 1 बिना तिखट अशी मिरची घातली बघा. आणि मिक्सरला पाणी न घालता दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. अगदी तुमच्याकडे तयार ठेचा असेल ना, मग इथं मिरची किंवा लसूण जिरं नाही घातला तरी चालेल. मग मूगच नुसते मिक्सरला वाटून घ्या तुम्ही. आता बघा दरदरीत हे वाटून झालं का नाही, एका भांड्यामध्ये इथे काढून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे बेसन पीठ. 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलंय. जितके मूग घेतले होते तितकंच बेसन पीठ घेतलंय. आणि त्याच्या निम्मे इतकं तांदळाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी इतकं. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता बरे का. वडी छान कुरकुरीत होते म्हणून तांदळाचं पीठ वापरलंय. त्याचबरोबर आपण खिसलेला बटाटा होता तो संपूर्ण घालायचा. अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट, त्याचबरोबर बारीक केलेली लाल मिरचीची पावडर घातले. पाव चमच इतकी हळद घातले. चवीनुसार मीठ घालूया, साधारण अर्धा चमच इतकं. थोडंसं कमी वाटते म्हणून आणखीन थोडंसं वरून मीठ घातलं बघा. अर्धा चमच इतके तीळ घातलेत. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी वापरायचं नाही, कारण तुम्हाला सांगते मूग हे भिजवलेले आहेत. त्याची पेस्ट आपण दरदरीत वाटून घेतलं का नाही ते ओलसर आहे. शिवाय बटाट्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे ह्याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे. जसं तुम्ही मळाल नाही तसं हे पातळ सैलसर होणार आहे. जर तुम्हाला वाटलंच हे खूप घट्ट झालंय, मग मात्र थोडेसे 1-2-4 चमचे तुम्ही पाणी वापरू शकता. किंवा जर पातळ झाले असं वाटलं तर मात्र तुम्ही थोडंसं बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ असं वापरू शकता. पण इथं मी घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी बरोबर झाले. वरून थोडंसं इथं बघा तेल घातलं आणि चांगलं हे असं आपण फेटून घेणार आहोत. म्हणजेच की चांगल्या प्रकारे हे भिजायला हवं का नाही म्हणून असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता बरेच जण अगदी ह्याच्यामध्ये थोडासा सोडा घालतात खुसखुशीतपणा येण्यासाठी, पण बिलकुल सोडा घालायचं नाही. आपण तेल घातलं का नाही त्याने खुसखुशीतपणा येतो वडीला. आता इथे एक ताट घेतलं आहे. ताटाला तेल लावून घेऊयात, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये वड्या तयार करून घेणार आहोत ना, म्हणून इथं ताट घेतलं आहे. छोटंच घेतलं आहे बघा. थोडेसे सुरुवातीला खाली ना तीळ भुरभुरून घेतलेत. आणि तयार केलेल्या ह्या पिठाचा जो गोळा आहे तो आता ह्या ताटामध्ये काढून ना आपल्याला थापून घ्यायचा आहे. आता इथं स्पॅच्युलाचा वापर केला आहे, म्हणजे जे मिश्रण आपलं आहे ना ते भांड्याला जरासुद्धा वाया जात नाही बघा. सगळं निघतं, म्हणजेच की मिश्रण आपलं जरासुद्धा वायाला जात नाही. आता स्पॅच्युलाच्याच मदतीने इथं थापायला गेले, पण स्पॅच्युलाला जास्तीचं चिटकत होतं बघा. त्याच्यामुळे इथं काय केलं, हाताला थोडंसंच पाणी लावून घेतलं आणि इथं थापून घेत आहे बघा. एकसारखं चांगल्या प्रकारे हे थापून घ्यायचं, म्हणजे वड्या कशा छान एकसारख्या आपल्या पडल्या जातात ना, म्हणून चांगलं एकसारखं थापून घेतलं बघा. आता वरून थोडीशीच ना तीळ भुरभुरून ना ते सुद्धा थापून घेत आहे. अगदी नाही वापरला तीळ तरीसुद्धा चालेल, पण वड्या करत आहोत, चव छान येते का नाही म्हणून जरा तीळ असे भुरभुरून थापून घ्यायचे. आता काय हे आपण वाफवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता अगदी मी ताटामध्ये थापून घेतलं आहे. तुम्ही ह्याचे लांबट असे रोल करून ना चाळणीमध्ये ठेवून वाफवून घेतला तरीसुद्धा चालेल. इतर आपण कशा कोथिंबीर वड्या, कोबीच्या वड्या करण्यासाठी करतो अगदी तसं. पण आता इथं ताटामध्ये थापल्यामुळे मस्त आपल्या वड्या होतात, तुम्हाला पुढे कळेलच.
आता गॅसवरती बघा कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि स्टँड ठेवलं आहे. मध्यभागी हे ताट नेऊन ठेवायचं असं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. साधारण आपल्या 10 ते 12 मिनटं ह्या वड्या वाफून होतात. बरोबर इथं मी 12 मिनटांतर पाहिलं. मध्येच बघा टूथपेस्ट अशी घालून बघितली, ती साफ स्वच्छ येते, जरासुद्धा मिश्रण त्याला चिटकत नाही. म्हणजे हे तयार झाले समजायचं. मग खाली काढून थंड करून घ्यायचं. पूर्णपणे थंड करायचं बघा. गरम असताना जर तुम्ही ह्याच्या वड्या कापायला गेलात तर त्या निघत नाहीत बरं का. आता कडा ज्या आहेत ना त्या सुरीन पहिल्या सोडून घेतल्या आणि नंतर इथं चौकोनी आकारामध्ये ना कापणार आहे वड्या मी. तर छोट्या चौकोनी आकारामध्ये कापत आहे. अगदी तुम्ही मोठ्या आपण कोथिंबीर वडी वगैरे कशी कापतो तशा कापल्यात तरीसुद्धा चालेल किंवा डायमंड शेपमध्ये कापलात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. पण अशा छोट्या कापल्यामुळे का नाही लवकर त्या तळल्या जातात आणि मस्त कुरकुरीत होतात. आता बघा वाव, सहजपणे ह्या वड्या निघल्या जातात आणि बघा अगदी दिसायला किती छान दिसतात. तुम्ही अशा देखील खाल्लात ना तरीसुद्धा छान लागतात बरं का. म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये हिरवे मूग वापरलेत, प्रोटीनयुक्त ह्या वड्या होतात. शिवाय तुम्ही ह्याला फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. म्हणजे थोडंसं तेल किंवा तूप वापरू शकता. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता घालून छान तडतडला की ह्या वड्या हलक्या परतून घ्यायच्या आणि मग तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता. पण आता ह्या वड्या मी केल्यात. वड्या चांगल्या तळून घेतल्यामुळे का नाही कुरकुरीत होतात. त्यामुळे ह्या वड्या इथं तळून घेणार आहे. गॅसवरती कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम आहे. मग ह्याच्यामध्ये थोड्याफार वड्या सोडून ना आपण तळून घेणार आहोत. जितक्या मावतात तितक्या वड्या सोडून तळून घ्यायच्या. अगदी चांगल्या आलटी पलटी करून मंद आचेवरती तळून घ्यायच्या बघा. म्हणजे कशा छान कुरकुरीत होतात. च्या अगोदर तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वड्यांचे व्हिडिओ दाखवलेलेच आहेत. कोथिंबीर वडी, अळूची वडी, कोबीची वडी, नुसत्या आपण बटाट्याच्या वड्या केल्या, रव्याच्या वड्या केल्या, त्याचबरोबर उडदाच्या पापड्याच्या वड्या केल्या. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. त्यापैकी तुम्हाला ही चवीला सांगायला गेलं तर एक नंबर भन्नाट, तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही इतक्या छान ह्या चविष्ट मूगडाळीच्या वड्या होतात बरं का. मुलांना संध्याकाळी स्नॅकच्या म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा जेवणाच्या ताटात चव वाढवण्यासाठी सुद्धा ही वडी तुम्ही करू शकता. आता कोथिंबीर बनायला गेलं तर खूप महाग झाले. शिवाय अळूची पानं जर मिळत नसेल तर तुम्ही पटकन अशा, जर पाहुणे येणार असेल तर अशा वड्या करू शकता. सगळ्या वड्या इथं तळून घेतल्यात. वड्या बघा बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत आपण जरी तेलामध्ये तळून घेतल्यात तरीसुद्धा. आणि बघा तुम्हाला बघूनच समजत असेल त्या किती कुरकुरीत झाल्या. आणि शिवाय तुम्हाला इथं आवाजसुद्धा ऐकवते. कुरकुरीत एकदम खुसखुशीत अशा होतात बरे का. तुम्हाला तर आवाजावरनं अंदाज येतच असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाल्यात. तळल्यानंतर अगदी 4-5 दिवस ह्या खराब होत नाही. प्रवासामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण ह्या वड्या आठवड्याभर कशा टिकवायच्या माहिती आहे का. वाफून ह्या वड्या कट करून ठेवायच्या फ्रीजमध्ये आणि तळण्याच्या अगोदर 10 मिनटं बाहेर काढायच्या आणि तळून घ्यायच्या. गरमागरम वड्या खाण्यासाठी तुमच्या तयार आहे त्यावेळेस. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.